गुड. चल. सो आज आपल्याला नवीन टॉपिक बद्दल डिस्कशन करायचं आहे. आपण कालच्या क्लासमध्ये ऍसिड्स असतील, बेसेस असतील, त्याच्यानंतर साल्ट्स असतील, याच्या संबंधित काही ऍक्टिव्हिटीज आपण कालच्या क्लासमध्ये बघितल्या. आणि आता आपण एका नवीन टॉपिक वरती जातोय. आजचा जो टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे त्याचं नाव आहे मॅटर. ठीक आहे. आता हे जे मॅटर आहे ते मॅटर म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर त्या मॅटरच्या काही प्रॉपर्टीज ज्या काही खूप महत्वाच्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आहे. त्याच्यानंतर हे जे मॅटर असतं हे कशापासून बनलेलं आहे, याचे जे वेगवेगळे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल नेचर त्याचा आपल्याला अभ्यासायचे. त्याच्यानंतर वी विल मूव्ह टुवर्ड्स द डिफरंट, काय म्हणूयात आपण, डिफरंट काइंड ऑफ मॅटर. या मॅटरचं आपल्याला काही क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण असं काही करता येईल का, हे आपण थोडस याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. येतंय लक्षात सगळ्यांच्या? येस सर. ओके, गुड. येस सर. आणि मग येस, मग तुमचा जो मेन महत्वाचा टॉपिक आहे की बाबा ऍटम म्हणजे काय असतं, त्या ऍटमचे स्ट्रक्चर कसं असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळे सब ऍटॉमिक पार्टिकल्स जे आहेत ते वेगळे वेगळे सब ऍटॉमिक पार्टिकल्स कोणते आहेत, काय आहेत, ते सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. चलो. सो yes, so good. Now we will start with the matter. What is mean by matter? Sir, anything which has the two basic properties. The first one is the mass and second one is the volume. Anything which is present in the universe which has a mass and volume. या दोन प्रॉपर्टीज ज्या कुठल्या ऑब्जेक्टच्या, सबस्टन्सच्या, कुठल्याही पदार्थाच्या, वस्तूच्या अंगी जर का या दोन प्रॉपर्टीज असतील तर वी विल कॉल इट ॲज अ. मग कोणते कोणते अशा गोष्टी आहे की त्यांना मास असतं? मग त्याच्यामध्ये सगळंच येतं. आपल्या घरामधला टेबल असेल, खुर्ची असेल, इव्हन आपण वापरत असणारे काही सबस्टन्सेस असतील, ऑब्जेक्ट्स असतील, ऑल एनिथिंग विच हॅज अ मास अँड व्हॉल्यूम. ज्याला मास असतं म्हणजे ज्याला काहीतरी वस्तुमान असतं आणि त्याला जागा लागते, जो जागा व्यापतो. ऑल दॅट काइंड ऑफ सबस्टन्स, ऑब्जेक्ट्स वी कॉल इट ॲज अ. मग उदाहरण द्यायचं झालं तर हा ब्लॅकबोर्ड, इट इज ऑल्सो मेड अप ऑफ मॅटर. दिस वॉल, that is also made up of water. Your clothes, they are also made up of matter because they have mass as well as everything. We our body, that is also having made up of this matter. So anything which has a mass and volume, we call it as a त्याला मॅटर असं म्हणतात. बरं, ठीक आहे, कळालं. हे जे मॅटर असतं हे मॅटर बनलेलं कशाचं असतं? बनलेलं कशाचं असतं? याचं नेचर किंवा याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप कशा पद्धतीचं असतं? कशा पद्धतीचं असतं? सपोज वी विल टेक एन एक्झाम्पल की आपल्याकडे ना एक चॉक आहे, खडू. नाउ इफ वी press that chalk with some pressure, with some force, what happens? That chalk is converted into a powder form. That powder is made up of very small particles. Very small particles. Okay. Suppose we will take example of water. Water, rain water. विशेषतः रेन वॉटर. तुम्ही पावसामध्ये आहात आणि कुठनं तरी आपल्याला पाऊस लागू नये म्हणून तुम्ही एखाद्या पत्राखाली किंवा कुठेतरी आडोशाला उभे राहिला आहात, पण तरीही सम ऑफ द वॉटर ड्रॉपलेट्स दे आर कमिंग ऑन युअर फेस. These are particles of water. Water is also having mass, that is also having volume, so we can say that water is. But we are getting now that water in the form of very small particles. So from these two examples of chalk and that of the rain water, we can say the matter is made up of very small particles. Very small
पार्टिकल्स. असं आपण म्हणू शकतो की हे जे मॅटर आहे ते आपल्या आजूबाजूला असणारा जो काही पदार्थ आहे त्याला मराठीमध्ये खूप छान शब्द आहे द्रव्य. हे जे द्रव्य आहे ज्यापासून सर्व वस्तू बनलेल्या आहेत, सर्व पदार्थ बनलेले आहेत, ते द्रव्य, ते मॅटर हे कशापासून बनलेलं असतं तर अगदी स्मॉल पार्टिकल्स पासून बनलेलं असतं, अगदी सूक्ष्म अशा कणांपासून बनलेलं असतं. आणि किती सूक्ष्म तर याचे जर का आपण स्मॉल पार्टिकल्स त्या चाक पावडरचं अजून डिव्हिजन करत गेलो, त्या पार्टिकल्सला अजून डिवाइड करत गेलो, अजून डिवाइड करत गेलो, अजून डिवाइड करत गेलो, तर at a stage we will have a particle of that matter that will not be visible to our naked eyes. आपल्या डोळ्यांना दिसणार पण नाही एवढ्या छोट्या स्वरूपामध्ये we can get these particles that will not be visible. Every matter, everything which has a mass and volume that can be divided into very small particles. अगदी सूक्ष्म अशा कणांमध्ये आपण त्याचं विभाजन करू शकतो. किती सूक्ष्म आपल्याला डोळ्यांनी न दिसणाऱ्या एवढ्या आकारापर्यंत पण त्याचं विभाजन करू शकतो. मग जी लोक होती सुरुवातीच्या काळामध्ये ती याच्यावरती विचार करायला सुरुवात केली. म्हणजे उदाहरणार्थ जर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे महर्षी कणाद नावाचे एक ऋषी होते. महर्षी कणाद नावाचे एक ऋषी होते. म्हणजे आजचं जे गुजरात आहे त्या गुजरात राज्यामध्ये सौराष्ट्र नावाचा प्रांत आहे आणि त्या सौराष्ट्र नावाच्या प्रांतामध्ये BC 450 म्हणजे इसवी सन पूर्व 450 च्या आसपास हे आपले महर्षी कणाद राहायचे. यांचं नाव आणखी एक होतं, यांना उलूक असं सुद्धा म्हटलं जायचं. उलूक असं सुद्धा म्हटलं जायचं. आणि हे जे उलूक होते किंवा महर्षी कणाद होते तर हे कंदमुळं खाऊन जगणाऱ्या व्यक्तींपैकी ऋषींपैकी एक. आता हे जेव्हा कंदमुळं खायचे तेव्हा त्याचे बारीक 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 कण करून ते खायचे. मग या निरीक्षणावरनं त्यांच्या डेली लाईफ मधल्या ऑब्झर्वेशन वरनं असेल किंवा अजून कुठल्या गोष्टींवर असेल त्या एका निष्कर्षापर्यंत ते आले होते की जशी ती कंदमुळं असतील तसे या विश्वामधले इतर सर्व पदार्थ सुद्धा अति सूक्ष्म अशा लहान कणांनी बनलेले असतात. Inferred from his daily observation की every matter which is present in this universe म्हणजे फक्त त्यांनी त्यांच्या खाण्याचा विचार न करता विश्वामधल्या सगळ्या वस्तूंचा विचार करायला सुरुवात केली आणि एक सिद्धांत मांडला की every matter which is present in this universe that matter is made up of very small particles. आणि त्याच्याही पुढे जाऊन अजून त्यांनी काय सांगितलं माहितीये की जर का तुम्ही या पदार्थाच्या कणांना अजून डिवाइड करत गेलात, अजून त्याचे बारीक 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 सूक्ष्म कणांमध्ये रूपांतर करत गेलात तर ऍट अ पॉइंट यू विल कम टू अ पॉइंट दॅट यू कॅन नॉट फर्दर सबडिव्हाइड दॅट पार्टिकल्स. तुम्ही त्या पदार्थाच्या कणांचं अजून सूक्ष्म कणांमध्ये रूपांतर करूच शकणार नाही. That will be the smallest particle of the matter. That will be the smallest particle of the आणि जे स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मॅटर आहे याला त्या महर्षी कणादांनी एक खूप छान नाव दिलं. त्याचं नाव होतं त्यांनी दिलेलं विलोम. त्याला त्यांनी काय म्हटलं विलोम. विलोम हा पदार्थाचा अगदी सूक्ष्म असा कण असतो त्याचं पुन्हा विभाजन करता येत नाही. यू कॅन नॉट सब डिवाइड दॅट स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द. आणि कधी सांगितलं इसवी सन पूर्व 450. त्याच काळामध्ये ग्रीक मध्ये आपला डेमोक्रिटस नावाचा एक शास्त्रज्ञ होता किंवा त्याला आपण विचारवंत म्हणूया, तत्वज्ञ म्हणूया, फिलॉसॉफर म्हणूया. त्या डेमोक्रिटस also forwarded or put forward a same kind of a theory that put forwarded by this महर्षी कणाद in India. महर्षी कणादांनी भारतामध्ये याच काळाच्या जवळपास 550 BC असं सांगितलं जातं की this Democritus also noted such kind of observations and he also stated that there is the smallest particle of matter in the universe आणि त्याला त्यानं नाव दिलं cosmos. त्याला
ऍटॉमॉसचा अर्थ होतो इनडिव्हिजिबल. ऍटॉमॉसचा अर्थ होतो इनडिव्हिजिबल, की जे आपल्याला महर्षी कणादांनी सांगितलं होतं त्याच पद्धतीचं की वी कॅन नॉट डिवाइड द स्मॉलेस्ट पार्टिकल मॅटर. दॅट पार्टिकल यांनी त्याला किलो म्हटलं आणि डेमोक्रिटसने त्याला ऍटॉमॉस. ऍटॉमॉसचा अर्थ ग्रीक भाषेमध्ये इनडिव्हिजिबल. आता हा जो ऍटॉमॉस नावाचा शब्द आहे, ऍटॉमॉस नावाचा शब्द आहे ग्रीक भाषेमधून आलाय, पण याच्यावर इंग्रजीमधला आजचा महत्वाचा शब्द आलाय त्याला आपण ऍटम समजतो. की every matter that is made up of the smallest particles, अगदी सूक्ष्म अशा लहानात लहान कण that cannot be divisible, त्याचं डिव्हिजन करता येणार नाही, त्याला आपण आज सुद्धा आपण त्याला ऍटम असं म्हणतो. मराठीमध्ये आपण त्याला अणू, मराठीमध्ये आपण त्याला अणू असं. मग आपण असं म्हणू शकतो की मॅटर हॅव्हिंग अ मेड अप ऑफ दिस, ते या अणूंपासून बनलेला आहे. आणि अणू किती सूक्ष्म असतात तर ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. thousands of atoms will come together at that time. Thousands नाही खरं तर lakhs of atoms will come together at that point. There is a particle that may be visible to us. लाखभर असे कण एकत्र आले, अणू एकत्र आले तर कुठे त्याची साईज एवढी होऊ शकते की जे आपल्या डोळ्याला व्हिजिबल असेल. म्हणजे असं मी म्हटलं की हा एक छोटासा डॉट मी इथं दिलेला आहे. आता एवढ्याशा डॉटच्या जागेमध्ये देअर विल बी अ लॅक्स ऑफ ॲटम्स ऑफ द इंक, जी या पेनामध्ये आहे. त्या इंकचे किती ॲटम्स असतील तर जवळपास 1,00,000 एवढे ॲटम या छोट्याशा डॉट एवढ्या जागेवरती असतील. साधारणपणे असा विचार करा की सुईच्या टोकावरची छोटीशी जागा आहे आणि त्या सुईच्या टोकावरच्या छोट्याशा जागेमध्ये जवळपास 1,00,000 ॲटम असू शकतात. त्या सुईच्या बसण्यामध्ये आहे त्या मेटलचे त्या पदार्थ, त्याला आपण आता स्टेनलेस स्टील आपल्याला समजलं असेल. तर जवळपास 1,00,000 साधारणपणे ना, त्याच्यामध्ये अजून कमी जास्त होऊ शकतं, दॅट डिपेंड्स. पण साधारणपणे 1,00,000 एवढे त्या स्टीलचे अणू किंवा कण त्या ठिकाणी जमलेले असतील तेव्हा आपल्याला तो व्हिजिबल होतो. एवढी छोटी त्या ॲटमची किंवा अणूची साईज असू शकते. येत आहे लक्षात सगळ्यांच्या? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. याच्यामध्ये काही डाऊट आहे इथपर्यंत की मॅटर म्हणजे नेमकं काय असतं, त्याच्यानंतर कोणी त्याचं नाव काय दिलं, वेगवेगळे कण कसे आहेत वगैरे वगैरे. No, sir. No, sir. No, sir. नक्की No, No, sir. ल्युसिफस आणि डेमोक्रिटस. तर डेमोक्रिटस याचे काय म्हणूयात आपण गुरु ल्युसिफस होते आणि ते अजून 2-3 त्यांचे गुरु शिष्य परंपरा जशी आपल्याकडे पण होती तशी त्या ग्रीकमध्ये पण होती. आणि त्याच्यामध्ये 7 स्टेजेस मानले जातात, 7 महत्वाचे तत्वज्ञ मानले जातात, फिलॉसॉफर्स मानले जातात. त्याच्यामधला डेमोक्रिटस एक आहे. हेल्स वगैरे पण आहे जुन्या काळात. 7 तिकडे मानले जातात, त्यांची गुरु शिष्य परंपरा होती तशी आपल्याकडे पण. तर तसेच ते ल्युसिफस असेल, डेमोक्रिटस असेल, अशी वेगवेगळी लोक होती आणि त्यांनी ह्या थेरीज मांडल्या. ठीक आहे. various types of particles occupies physical space and has a inertia. ओके, बरं काहीतरी चॅट बॉक्स मध्ये टाईप करून ठेवलंय, मी त्याच्यावरती विचार करतोय आणि मग पुढे आपल्याला कसं जाता येईल ते बघतोय की व्हेरियस टाइप्स ऑफ पार्टिकल्स. बरं Sir, definition. हा, कशाचे डेफिनेशन आहे बघा की Matter, matter. मॅटरचे. आता आपण कसं म्हटलं की स्मॉलेस्ट पार्टिकल अणू असते, ठीक आहे. पण हे जे मॅटर आहे दॅट मॅटर ऑल्सो कॅन बी क्लासिफाईड. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं मागे पण एकदा की कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करताना जर का त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती व्हरायटी असेल, खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये विविधता असेल, डायव्हर्सिटी असेल,
तर आपल्याला समजण्यासाठी म्हणून आपण त्याचं काय करतो, क्लासिफिकेशन करतो, वर्गीकरण. म्हणजे साधारणपणे उदाहरण घ्या की आपल्या याच्यामध्ये असणाऱ्या वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, तर त्यांच्या कितीतरी प्रकारच्या जाती आपल्याला आपल्या सभोवताली आढळून येतात. मग या सगळ्यांचा अभ्यास करणं आपल्याला इंडिव्हिज्युअली शक्य होतं का? तर नाही. म्हणजे जर का आपण विचार करायला लागलो की गाय आहे, त्या गायीमधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती, त्याच्यानंतर त्याच्याशी संबंधित आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, मग वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींमध्ये कितीतरी स्पेसिस, 11 लाख एवढ्या नुसत्या वनस्पतीच्या स्पेसिस आपल्याला आढळतात आपल्या पृथ्वी तलावर. त्याच्यातल्या अजूनही अमेझॉन फॉरेस्ट मध्ये आपण गेलेलो नाही, म्हणजे आपल्याला अजूनही काही वनस्पती माहितीच नाही, असं ते सगळं आहे. मग आपण काय करतो, त्यांचं वर्गीकरण करतो समजण्यासाठी आपल्याला सोपं जावं म्हणून. मग कशाच्या आधारे, त्यांच्या काही प्रॉपर्टीजच्या आधारे, ठीक आहे, आणि त्यांच्यामध्ये काय सारखेपणा आहे, काय विविधता आहे याचा अभ्यास करून आपण वर्गीकरण. तसंच हे ते मॅटर आहे, ह्या मॅटर मध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावरती डायव्हर्सिटी, व्हरायटी आपल्याला आढळते. जर का आपण विचार केला साधा सिंपल की समजा सम मॅटर दॅट वी सी इन द फॉर्म ऑफ सॉलिड्स, इन द फॉर्म ऑफ सॉलिड्स, काही मॅटर काही सब्स्टन्स आपल्याला असे आढळतात की दे आर सॉलिड्स. उदाहरणार्थ चाक असेल किंवा पेन असेल किंवा तुमचं ब्लॅकबोर्ड असेल किंवा तुमचं सिमेंट कॉन्क्रीट असेल किंवा तुमचं मीठ असेल, साखर असेल, ऑल दीज आर सॉलिड्स. Some of the matter that is present as a some of the matter which is present as a liquids, ते लिक्विड फॉर्म मध्ये आपल्याला मिल्क असेल किंवा फॉर दॅट मॅटर वॉटर असेल, हनी असेल, ठीक आहे. All these are examples of matter because they have mass and they occupy space, so they are matter. त्याच्यामुळे some of this matter is in the form of solid, some of the matter is in the form of liquid, whereas some of the water is present in the form of gas. On the basis of their physical state, we can classify this matter as solids, liquids and gases. गॅसेसचे एक्झाम्पल खूप सारे तुम्हाला सांगता येतील. मग त्याच्यामध्ये ऑक्सिजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, नायट्रोजन असेल, आर्गॉन असेल, हायड्रोजन असेल, हेलियम असेल, अजून खूप सारे असे गॅसेस आहेत, काही लिक्विड्स आहेत, काही सॉलिड्स आहेत. हे झालं त्यांच्या फिजिकल स्टेट वरनं त्यांचं क्लासिफिकेशन, की बाबा जे जे मॅटर आपल्याला आपल्या सभोवताली दिसतं त्याच्यापैकी काही सॉलिड्स आहेत, काही लिक्विड्स आहेत, काही गॅसेस आहेत, आणि त्याची काही काही एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येईल. इन द फॉर्म ऑफ केमिकल नेचर, त्याच्या केमिकल नेचर वरनं किंवा त्याच्या काही रासायनिक प्रॉपर्टीज वरनं सुद्धा वी कॅन क्लासिफाय दिस मॅटर. त्याच्या काही केमिकल प्रॉपर्टीज वरनं सुद्धा आपण म्हणू शकतो की आपण याला वर्गीकरण करू शकतो, याचं काहीतरी क्लासिफिकेशन करू शकतो. आणि याचा एक खूप छान व्हिडिओ आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनल वरती टाकलेला आहे, तो नसेल बघितला तर एकदा बघून घ्या. त्याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ मिक्सचर घेतलेले आहेत की काही पदार्थ जे असतात ते आर केमिकली इम्प्युअर सबस्टन्सेस, ते आर केमिकली इम्प्युअर सबस्टन्सेस. त्याच्यापैकी आपण मिक्सचर्स त्याच्यामध्ये बघितलेले आहेत, आणि ते जे मिक्सचर्स आहेत त्याचं पण वर्गीकरण आपण केलेलं आहे. सम ऑफ द मिक्सचर्स आर होमोजेनस मिक्सचर्स, whereas some of the mixtures are heterogeneous mixtures. तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल. होमोजेनस मिक्सचर्स मध्ये आपण सोल्युशन्स म्हटलेलं आहे, आणि हेटेरोजेनस मिक्सचर्स मध्ये आपण सस्पेन्शन्स आणि कोलॉइड्स आणि त्याच्यानंतर इमल्शन्स यांचा अभ्यास आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. आता त्याला इम्प्युअर सबस्टन्सेसच्या की त्यांच्यामध्ये नंबर ऑफ डिफरंट जे मॅटरचे पार्टिकल्स आहेत ते आर ऑफ डिफरंट टाइप्स, वेगवेगळ्या प्रकारचे पार्टिकल्स असतील या मॅटर. समजा उदाहरणार्थ सोल्युशन घेतलं, त्याचं उदाहरण आपण सिंपल घेऊया की आपल्याकडे असणार साल्ट अँड वॉटर, यांचं आपण एक मिक्सचर केलं, या दोघांना आपण मिक्स केलं. आता जर का त्या ग्लास मध्ये घेतलेलं साल्टी वॉटर आहे तर वी विल सी की त्याच्यामध्ये ते मॅटर आहे, डिफरंट पार्टिकल्स, आणि त्याच्यामध्ये कोणते पार्टिकल्स आपल्याला आढळतील, सम ऑफ द पार्टिकल्स विल बी प्रेझेंट दॅट ऑफ द साल्ट, किंवा त्याला आपण असं म्हणू
तिकडे NaCl नावाच्या पदार्थ ते कण त्याच्यामध्ये असतील, पार्टिकल त्याच्यामध्ये असतील. आणि सम ऑफ द पार्टिकल दॅट विल बी ऑफ द वॉटर, त्याला आपण H2O म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत ते आर नॉट ऑफ द सेम टाइप. सगळे सेम टाइपचे आहेत का? तर नाही, वेगवेगळे आहेत. काही मिठाचे आहेत, काही पाण्याचे आहेत. असे जर का एखाद्या पदार्थामध्ये जर का नंबर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ मॅटर असेल, पार्टिकल्स असतील, नंबर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ पार्टिकल्स, सगळे सारखेच नाहीयेत, तर वेगवेगळे आहेत, तर आपण त्या पदार्थांना मिक्सचर्स असं म्हणतो किंवा त्यांना आपण इम्प्युअर सबस्टन्सेस असं म्हणतो. उदाहरणार्थ आपण अजून एक उदाहरण घेऊ समजण्यासाठी. आपल्याकडे मिल्क आहे, दूध आहे. आता हे जे मिल्क आहे, या मिल्क मध्ये सुद्धा all the particles which are present in that milk, they are not of the same type. ते सगळे सारख्याच प्रकारचे नसते. म्हणजे some of the particles of this milk they are of lipids. काही त्याच्यामध्ये मेद असेल, त्याला आपण आपल्या साध्या समजण्याच्या भाषेमध्ये साय असं म्हणतो. ते लिपिड्स असतील. त्याच्यामध्ये काही प्रोटीन्स पण येतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही शुगर पण असते, साखर पण असते दुधामध्ये. दूध आपल्याला चवदार लागतं मस्त पैकी, तर ते लिपिड्स, प्रोटीन्स आणि शुगर असे वेगवेगळ्या प्रकारचे कण किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पार्टिकल्स या मिल्क मध्ये असतात. म्हणून त्यांना आपण इम्प्युअर सबस्टन्सेस किंवा त्यांना आपण मिक्सचर्स. But there are some matter which is present as a pure substance. Pure substance. Pure म्हणजे काय? की all the particles which are present in that they are of the same type. Same type. म्हणजे साधारण उदाहरण असं घेऊ की वॉटर. आता या वॉटर मध्ये असणारे सगळे पार्टिकल्स, ऑल द पार्टिकल्स विच आर प्रेझेंट इन दॅट वॉटर, दे आर ऑफ द H2O. त्याचेच बनलेले असतात. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा पार्टिकल टाईप तुम्हाला सापडणार नाही. सगळे पार्टिकल्स विल बी ऑफ H2O. एव्हरीथिंग विल बी ऑफ H2O. नथिंग अदर दॅन दॅट. किंवा दुसरं उदाहरण आपण असं घेऊ की आपल्याकडे आहे हायड्रोजन. हायड्रोजन. आता या हायड्रोजन मध्ये we will find that all the particles are of hydrogen, nothing other than that. त्याच्यापैकी त्याच्याशिवाय दुसरा पार्टिकल्स असणार, सगळे पार्टिकल्स एक सारखे असते, मग त्याला आपण प्युअर सबस्टन्स असते. त्या प्युअर सबस्टन्स मध्ये पण दोन प्रकार येतात. ते काय आहे ते आपण नंतर समजून घेऊ. पण आता फक्त समजण्यासाठी त्याच्यापैकी एक असतं कंपाऊंड आणि दुसरं असतं इलेमेंट. त्यांच्यामध्ये एक असतं कंपाऊंड आणि दुसरं असतं इलेमेंट. कंपाऊंड म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त इलेमेंट्स केमिकली कंबाईन झालेले असतात. ते कसं झालेले असतात, केव्हा होतात, काय होतात, इलेमेंट्स म्हणजे काय असतं, कंपाऊंड म्हणजे काय असतं, ते आपण नंतर बघूया. पण त्याच्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंट्स असतात, त्याला आपण कंपाऊंड असं म्हणतो. म्हणजे हा जो वॉटर आहे हा कंपाऊंड. पण हा हायड्रोजन, त्याच्यामध्ये फक्त एकच मूलद्रव्य असतं, ओनली वन काइंड ऑफ एलिमेंट, दॅट इज हायड्रोजन. त्याला एलिमेंट किंवा मूलद्रव्य असं. तर हे अशा पद्धतीने आपण मॅटरला डिवाइड करू शकतो, त्याचं आपण वर्गीकरण करू शकतो. फिजिकली सॉलिड्स म्हणून, लिक्विड्स म्हणून, गॅसेस म्हणून, किंवा केमिकली काही इम्प्युअर म्हणून, काही प्युअर म्हणून. इम्प्युअर मध्ये होमोजिनस, हेटेरोजिनस, आणि प्युअर मध्ये एलिमेंट्स आणि अशा पद्धतीने मॅटरचं वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन येते. लक्षात तुमच्या? Yes, sir. सो एनी डाऊट? काही विचारायचं आहे, काही शंका आहे? No, sir. बर. आता पुढच्या वेळेस No. जेव्हा आपण भेटू
उद्याच्या क्लासमध्ये. तेव्हा एलिमेंट म्हणजे काय असतं, कंपाऊंड म्हणजे काय असतं, आणि या एलिमेंट मध्ये असणारा बेसिक जो घटक आहे त्याला आपण ऍटम असं म्हणतो. तो ऍटम काय असतो, त्याची रचना कशी असते, त्याच्यामध्ये कोणकोणते सब ऍटॉमिक पार्टिकल्स असतात, आणि ते सगळे इन डिटेल मध्ये आपण पुढच्या क्लासमध्ये घेऊ. ठीक आहे, येतंय लक्षात सगळ्यांच्या? येस सर. Yes, sir. येस सर. येस सर. चालेल, मग आपण उद्या भेटू आणि उद्याच्या क्लासमध्ये आपण हे कंटिन्यू. ठीक आहे.